नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फ्रिक्शन किंवा घर्षण हा टॉपिक घेणार आहे. रोजच्या जीवनामध्ये आपण बघतो की ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीची चर्चा करत असतो तेव्हा बघतो की ही वस्तू झिजली आहे किंवा ती वस्तू खराब झालेली आहे. तर त्याच्यामध्ये झिजणे किंवा खराब होणे याच्यामध्ये फ्रिक्शन हा रोजच्या आयुष्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करत असतो. तर आपण फ्रिक्शन किंवा घर्षण म्हणजे काय हे बघणार आहोत. तर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की फ्रिक्शन किंवा घर्षण हा एक असा पार्ट आहे की ज्या वेळेस गती येईल, ज्या वेळेस दोन वस्तू एकमेकांशी घासतील, ज्या वेळेस मोशन असेल, त्या वेळेस घर्षण हे होणार आहे. घर्षण हे तुम्ही कमी करू शकता, टाळत नाही. घर्षण हा एक अविभाज्य भाग आहे जिथं गती असते तिथे. तर इथे दाखवलंय की ज्यावेळेस दोन वस्तू एकमेकांवर ठेवलेल्या आहेत, दोन वस्तू एकमेकांना स्पर्श केलेल्या असतात आणि एक वस्तू आपण ढकलली किंवा ओढली आणि एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर वरून गती करून जात असते, तेव्हा ज्या दिशेने आपण ओढतो त्याच्या विरुद्ध दिशेने घर्षण तयार होतं किंवा ज्या दिशेने आपण ढकलतो त्याच्या विरुद्ध दिशेने घर्षण बल हे तयार होत असतो. तर घर्षण बल हे गतीला विरोध करणारं बल आहे. घर्षण हे एक बल आहे जे गतीला विरोध करणारं बल आहे. तर घर्षण, जसं मी तुम्हाला सांगितलं, एक महत्वाचा घटक आहे. तर घर्षण का निर्माण होतं ते इथं दाखवलेलं आहे बघा, की ज्यावेळेस दोन भाग एकमेकांना स्पर्श करतात किंवा दोन भाग एकमेकांवर असतात, तेव्हा त्यांचा जो काही पृष्ठभाग किंवा त्यांचा जो काही सरफेस असतो हा रफ असतो किंवा याच्यामध्ये उंचवटे आणि खड्डे असतात. जरी एखादा भाग गुळगुळीत असला तरी त्याला जर मी मायक्रोस्कोपच्या अंडर बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा उंचवटे आणि खड्डे असतात. तर या उंचवटे आणि खड्ड्यांमुळे एकमेकांमधले जे काही दोन वेगवेगळ्या पृष्ठभागाचे एकमेकांमधले उंचवटे आणि खड्डे हे एकमेकांमध्ये अडकतात, ज्याला आपण म्हणतो इंटरलॉकिंग होतो. आणि त्या अडकण्यामुळे जो काही विरोध निर्माण होतो गतीला त्याला आपण घर्षण असं म्हणतो किंवा घर्षण बल असं म्हणतो. त्याला आपण घर्षण किंवा घर्षण बल असं म्हणतो. इथं दाखवलेल्या या आकृतीमध्ये की दोन वस्तूंचे जे काही पृष्ठभाग आहेत, सरफेसेस आहेत, ते रफ असल्या कारणाने, त्याच्यामध्ये उंचवटे आणि खड्डे असल्या कारणाने त्याचं इंटरलॉकिंग झालेलं आहे. इथं तेच दिलेलं आहे की फ्रिक्शन इज कॉज्ड ड्यू टू इंटरलॉकिंग ऑफ इरेग्युलॅरिटीज बिटवीन द टू कॉन्टॅक्टिंग सरफेसेस. फ्रिक्शन हे दोन अनियमित किंवा रफ असलेल्या स्पर्शित भागांच्या मध्ये इंटरलॉकिंग किंवा एकमेकांमध्ये अडकल्यामुळे फ्रिक्शन निर्माण होते. तर फ्रिक्शन हे घर्षण बल आहे जे गतीला विरोध करतो. त्याचं कारण आपण बघितलं की पृष्ठभागामधल्या उंचवट्या आणि खड्ड्यांच्या इंटरलॉकिंगमुळे ते होते. आता आपण घर्षण बलाचे प्रकार बघणार आहेत किंवा फ्रिक्शनचे प्रकार बघणार आहेत. पहिलं जे आहे त्याला आपण स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणतो. पहिलं जे आहे त्याला आपण स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतो. तर स्टॅटिक फ्रिक्शन याचा अर्थ काय की वस्तू स्थिर आहे आणि तिला मला गतीमध्ये आणण्यासाठी मी बल देतो. वस्तू स्थिर आहे, तिला मी गतीमध्ये आणण्यासाठी बल किंवा फोर्स देतो. अशा वेळेस वस्तू सहजासहजी हलत नाही. तिला हलण्यासाठी जेवढं बल लागतं म्हणजे तिला हलण्यासाठी जे बल लागतं तेवढं विरोधी बल म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन. तेवढं विरोधी बल म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन. एखादी वस्तू जेव्हा स्थिर आहे तिला गतीमध्ये आणण्यासाठी जेवढं बल लागतं त्या बलाला आपण स्टॅटिक फ्रिक्शन किंवा स्थिर घर्षण बल असं आपण म्हणतो. तर इथे त्याची व्याख्या दिलेली आहे. द फ्रिक्शन बिटवीन टू सॉलिड ऑब्जेक्ट्स व्हेन ॲट रेस्ट इज कॉल्ड स्टॅटिक फ्रिक्शन. जेव्हा दोन वस्तू या एकमेकांवर बसलेले असतात आणि त्या स्थिर स्थितीमध्ये आहेत
तेव्हा त्या दोन वस्तूंच्या पृष्ठभागामध्ये जे घर्षण बल तयार होतं त्याला स्टॅटिक फ्रिक्शन असतात. जेव्हा दोन स्थिर वस्तूंमध्ये जे काही घर्षण बल निर्माण होतं त्याला स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणतात, त्याला स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणतात. आता इथे त्यांनी लिमिटिंग फ्रिक्शन हा शब्द वापरलेला आहे. जेव्हा आपण बल देतो एखाद्या स्थिर पदार्थाला मी गतीमध्ये आणण्यासाठी जेव्हा बल देतो तेव्हा वस्तू ही काही लगेच हालत नाही. तेवढ्याच प्रमाणामध्ये त्याचं घर्षण बल असतं किंवा किंबहुना घर्षण बल हे जास्त असतं म्हणून वस्तू हालत नाही. मी ओढण्याचं किंवा ढकलण्याचं बल कालांतराने वाढवतो आणि एक स्टेज अशी येते की पदार्थ हा जस्ट हालतो. एक स्टेज अशी येते की जे मी ओढणारं किंवा ढकलणारं बल देतो पदार्थ किंवा वस्तू जस्ट हालते. ज्या बलाला पदार्थ हालतो त्याला मी ते जे आहेत त्याला ते सर्वोच्च बल असं आहे की जेवढं ज्याच्यामुळे पदार्थ हालतो. तर ही सुद्धा घर्षणाची सर्वोच्च विरोधी बलाची स्थिती आहे. ही सुद्धा घर्षण बलाची सर्वोच्च किंमत किंवा त्याचं सर्वोच्च मॅग्निट्यूड असं आहे. याला लिमिटिंग फ्रिक्शन असं म्हणतात. याला लिमिटिंग फ्रिक्शन असं म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस वस्तू स्थिर आहे त्याला गतीमध्ये आणण्यासाठी जस्ट हलण्यासाठी जे काही बल दिलं जातं तर ते बल याला लिमिटिंग फ्रिक्शन किंवा सर्वोच्च घर्षण बल असं म्हणतात. लिमिटिंग फ्रिक्शन इथं दिलेले की पदार्थ हलण्यासाठी जे बल आपण देतो ओढणारं असेल किंवा ढकलणारं त्याला ते घर्षण बला एवढं असतं. ज्यावेळेस पदार्थ जस्ट हालतो तर त्यावेळेस जे काही बल विरोधी बल आहे ज्याला आपण फ्रिक्शनल फोर्स किंवा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स असं म्हणतो त्याची सगळ्यात जास्त किंमत ज्या क्षणाला असते ज्यावेळेस पदार्थ जस्ट हलतो. आता इथे आपण काय बघितलं की ज्या वेळेस दोन पदार्थ स्थिर आहेत त्यांच्यामधला जो काही घर्षण बल आहे त्याला आपण स्टॅटिक फ्रिक्शन असं आपण म्हणतो. त्याला आपण स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणतो. आता आपण पुढचा पार्ट बघणार आहे तर तो आहे स्लाइडिंग फ्रिक्शन किंवा त्याला डायनॅमिक फ्रिक्शन असं म्हणतो. तुमच्या एक लक्षात येईल की तुम्ही एखाद्या पदार्थाला सुरुवातीला जेव्हा ती स्थिर आहे तेव्हा त्याला हलवायला तुम्हाला जास्त बल लागतो. पण जेव्हा एखादा पदार्थ गतीमध्ये जातो तेव्हा तुम्हाला जे काही ओढणारं किंवा ढकलणारं बल आहे हे तुलनेने कमी लागतं. ज्यावेळेस पदार्थ गतीमध्ये असतो तेव्हा त्याच्या दोन स्पर्शित पृष्ठभागांवर जे काही घर्षण तयार होतं त्याला आपण डायनॅमिक किंवा कायनेटिक किंवा स्लाइडिंग फ्रिक्शन असं म्हणतो. ज्यावेळेस दोन पदार्थ किंवा दोन वस्तू या एकमेकांवर गतिमान असतात तेव्हा त्यांच्या पृष्ठभागावर जे काही घर्षण बल तयार होतं ते घर्षण बल हे कायम या घर्षण बलाला आपण डायनॅमिक किंवा कायनेटिक किंवा स्लाइडिंग फ्रिक्शन असं म्हणतो. या घर्षण बलाला आपण डायनॅमिक किंवा कायनेटिक किंवा स्लाइडिंग फ्रिक्शन असं म्हणतो. इथे स्लाइडिंग फ्रिक्शन याची किंमत ही कायम स्टॅटिक फ्रिक्शन पेक्षा कमी असते. स्लाइडिंग किंवा डायनॅमिक फ्रिक्शनची किंमत ही कायम स्टॅटिक फ्रिक्शन पेक्षा कमी असते. आता आपण तिसऱ्या घर्षण बलाचा प्रकार बघणार आहे ते म्हणजे रोलिंग फ्रिक्शन. तिसऱ्या घर्षण बलाचा प्रकार बघणार आहे ते म्हणजे रोलिंग फ्रिक्शन. आकृतीत जसं दाखवलंय की वस्तू रोल होऊन पुढे झाली आहे, वस्तू स्वतःभोवती फिरून पुढे जाते, अशा पद्धतीच्या फ्रिक्शनला रोलिंग फ्रिक्शन असं म्हटलं. अशा पद्धतीच्या फ्रिक्शनला रोलिंग फ्रिक्शन म्हटलेलं आहे. It is the friction that occurs when a circular object such as ball or roller rolls on a flat surface. Rolling friction is less than sliding friction. म्हणजे वस्तू स्वतःभोवती गोल गोल फिरत पुढे जाते, जसं चाक आहे किंवा रोलर आहे किंवा बॉल आहे, अशा वेळेस जे काही फ्रिक्शन निर्माण होतं त्याला रोलिंग फ्रिक्शन असं म्हणतात.
आकृतीत दाखवलं की एक व्हील आहे, हे गोल गोल फिरत पुढे जातं. तर रोलिंग फ्रिक्शन मध्ये सगळ्यात कमी घर्षण बल निर्माण होतो. रोलिंग फ्रिक्शन मध्ये सगळ्यात कमी घर्षण बल निर्माण होतं. इथं आपण बघितलं की जेव्हा एखादा पदार्थ स्थिर असतो तेव्हा त्याच्यामध्ये निर्माण झालेलं जेव्हा दोन स्थिर वस्तूंमध्ये जे काही घर्षण बल निर्माण होतं त्याला स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतात. ज्यावेळेस दोन पदार्थ एकमेकांवर गतीमध्ये असतात त्याच्यामध्ये जे काही घर्षण बल निर्माण होतं त्याला आपण स्लायडिंग फ्रिक्शन म्हणतो. आणि जर एखादा पदार्थ रोल होऊन गोल गोल फिरून पुढे जात असतो अशा वेळेस जे काही घर्षण बल निर्माण होतो तर त्याला रोलिंग फ्रिक्शन असं म्हणतात. मग ते टायर किंवा एखादं चाक असेल किंवा बॉल बेरिंग असतील तर याच्यामध्ये जे काही घर्षण बल निर्माण होतं त्याला रोलिंग फ्रिक्शन असं म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण तीन घर्षण बलाचे प्रकार बघितले. यानंतर आपण घर्षण बलाचे नियम बघणार आहेत. तर त्याच्या आधी जसं आपण मगाशी बघितलं की घर्षण बलाचे आपण प्रकार बघितलेत. स्टॅटिक फ्रिक्शन, लिमिटिंग फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शन, डायनॅमिक फ्रिक्शन आणि तिसरं बघितलं रोलिंग फ्रिक्शन. आता आपण पुढचा जो पार्ट बघणार आहे ते आहे लॉज ऑफ फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनचे नियम. त्याचा पहिला नियम दिलेला आहे, फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली proportional to the normal reaction between the contacting surfaces. घर्षण बल हे स्पर्शित वस्तूंच्या वजनाच्या नॉर्मल रिॲक्शनशी समप्रमाणात आहे. थोडक्यात त्याचा अर्थ आहे की घर्षण बल हे जे काही स्पर्शित वस्तू आहेत त्यांच्या वजनावर घर्षण बल ठरतं. ज्या वस्तू जर जड असेल तर घर्षण बल जास्त, वस्तू जर हलकी असेल तर घर्षण बल कमी. घर्षण बल हे पदार्थाच्या नॉर्मल रिॲक्शन किंवा वजनाशी समप्रमाणात आहे. जर वस्तूचं वजन जास्त तर घर्षण बल जास्त, वस्तूचं वजन कमी तर घर्षण बल कमी. हा पहिला नियम आहे घर्षण बलाचा. दुसरा नियम आहे फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट्स अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट्स अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. मगाशी आपण बघितलं, जर मी वस्तू ओढत असेल तर त्याच्या विरुद्ध दिशेने घर्षण बल हे निर्माण होतं. म्हणजे विरुद्ध बाजूला जर एक वस्तू ढकलत असेल तर त्याच्या विरुद्ध दिशेने घर्षण बल हे निर्माण होतं. जी गतीची दिशा आहे त्याच्या विरुद्धची दिशा ही घर्षण बलाची आहे. जी गतीची दिशा आहे त्याच्या विरुद्ध दिशा ही घर्षण बलाची आहे. फ्रिक्शनल फोर्स डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ कॉन्टॅक्टिंग सर्फेसेस. फ्रिक्शनल फोर्स डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ कॉन्टॅक्टिंग सर्फेसेस. याचा अर्थ असा, जर पदार्थ हा खडबडीत असेल, रफ असेल, पदार्थाचा पृष्ठभाग हा रफ असेल किंवा खडबडीत असेल तर घर्षण बल जास्त लागणार आहे. पदार्थाचा जर पृष्ठभाग हा स्मूथ किंवा गुळगुळीत असेल तर घर्षण बल कमी. पदार्थाचा पृष्ठभाग हा स्मूथ किंवा गुळगुळीत असेल तर घर्षण बल कमी. स्मूथ पदार्थाचा पृष्ठभाग हा स्मूथ तर घर्षण बल हे कमी आणि पदार्थाचा पृष्ठभाग हा खडबडीत असेल तर घर्षण बल जास्त. पुढचा पार्ट आहे फ्रिक्शनल फोर्स इज इंडिपेंडेंट ओव्हर द एरिया अँड शेप ऑफ कॉन्टॅक्टिंग सर्फेसेस. घर्षण बल हे पदार्थाच्या आकार आणि क्षेत्रफळावर अवलंबून नाही. घर्षण बल हे पदार्थाच्या क्षेत्रफळावर किंवा आकारावर अवलंबून नाही. ते स्वतंत्र आहे. तर असे आपण हे 4
घर्षण बलाचे नियम बघितलं. पहिला आहे घर्षण बल हे पदार्थाच्या नॉर्मल रिएक्शन किंवा लंब वजनाशी समप्रमाणात आहे. नॉर्मल रिएक्शन म्हणजे लंब वजन. घर्षण बल हे कायम गतीच्या विरुद्ध दिशेने असते. नंबर 3, घर्षण बल हे पदार्थांच्या पृष्ठभागांच्या प्रकारावरून ठरते, स्मूथ किंवा रफ. आणि घर्षण बल हे क्षेत्रफळ आणि आकारावर अवलंबून नाही. याच्यानंतर आपण पुढचा एक महत्वाचा पाठ बघणार आहे, ते म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किंवा घर्षण गुणांक. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किंवा घर्षण गुणांक. तर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा एक गुणोत्तर किंवा रेशो आहे लिमिटिंग फ्रिक्शन आणि नॉर्मल रिएक्शन. इथे दाखवलेलं आहे बघा की रेशो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, रेशो बिटवीन फ्रिक्शनल फोर्स टू नॉर्मल रिएक्शन when the body is just about to move but at equilibrium. It is represented by symbol mu. मगाशी आपण बघितलं की लिमिटिंग फ्रिक्शन याचा अर्थ काय. लिमिटिंग फ्रिक्शन किंवा लिमिटिंग फोर्स याचा अर्थ काय. तर जसं मी मगाशी सांगितलं की एखादा पदार्थ स्थिर आहे, मी त्याला ढकलण्याचं बल वाढवत चाललोय आणि एक स्थिती अशी येते की पदार्थ हलतो. ज्या बलाला पदार्थ हलतो त्या बलाला आपण लिमिटिंग फोर्स किंवा लिमिटिंग फ्रिक्शन किंवा घर्षण बल असं आपण म्हणतो. त्याला घर्षण बल असं म्हणतो. आणि दुसरं आहे नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन म्हणजे लंब वजन. नॉर्मल रिएक्शन म्हणजे लंब वजन. सध्या आपण नॉर्मल इथे आकृतीमध्ये दाखवलंय की W हे त्याचं वजन आहे आणि त्याचं जे काही प्रतिक्रिया बल आहे लंब वजना एवढं तर आपण नॉर्मल रिएक्शन म्हटलंय. नॉर्मल रिएक्शन म्हणजे लंब प्रतिक्रिया बल हे जास्त योग्य शब्द राहील. लंब प्रतिक्रिया बल थोडक्यात त्याची किंमत ही लंब वजना एवढी असते. परपेंडिक्युलर त्याचा जो काही वेट आहे किंवा त्याच्या वजना एवढे आपण सध्या साध्या सोप्या भाषेत असं आपण धरू की पदार्थाचं वजन म्हणजे नॉर्मल रिएक्शन. पदार्थाचं वजन म्हणजे नॉर्मल रिएक्शन. आणि लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे काय, तर ज्या बलाला पदार्थ हलतो त्या बलाला आपण लिमिटिंग फ्रिक्शन असं म्हणतोय. तर लिमिटिंग फ्रिक्शन आणि पदार्थाचं वजन याचा जो काही गुणोत्तर आहे, लिमिटिंग फ्रिक्शन आणि नॉर्मल रिएक्शन याचा जो रेशो आहे किंवा फोर्स अपॉन वेट याचा जो रेशो आहे, लिमिटिंग फ्रिक्शन टू नॉर्मल रिएक्शन, या रेशोला आपण कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणतो. या रेशोला आपण कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किंवा घर्षण गुणांक असं म्हणतो. याला घर्षण गुणांक असं म्हणतो. त्याला म्यू असं संबोधतात. सुद्धा संबोधतात. याला एकक नाही, याला युनिट नाही, तर आपण कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय, तर लिमिटिंग फ्रिक्शन किंवा सर्वोच्च घर्षण बल आणि नॉर्मल रिएक्शन पदार्थाचं वजन यांचा जो काय गुणोत्तर आहे त्याला आपण घर्षण गुणांक किंवा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असं म्हणतात. तर घर्षण गुणांकाच्या किंमत ही प्रत्येक पदार्थाची वेगवेगळी आहे. घर्षण गुणांकाची किंमत ही प्रत्येक पदार्थाची वेगवेगळी आहे. त्याला एकक नाही. एखाद्या पदार्थाला हलवण्यासाठी किती घर्षण बल लागेल हे आपण म्यू किंवा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनच्या मदतीने घेत असतो. एखाद्या पदार्थाला हलवण्यासाठी किती घर्षण बल लागणार आहे हे आपण कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनच्या मदतीनं घेत असतो. तर या तुम्ही निम्मी या
धड्या निमी या पुस्तकातून घर्षण बलाच्या व्याख्या लिहायच्यात. घर्षण म्हणजे काय, स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय, स्लायडिंग फ्रिक्शन म्हणजे काय, रोलिंग फ्रिक्शन म्हणजे काय, घर्षणाचे नियम, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, त्याच्यानंतर अँगल ऑफ रिपोज, अँगल ऑफ फ्रिक्शन, घर्षणाचे फायदे आणि घर्षणाचे तोटे, एवढा भाग आज आपण घेतलेला आहे. हा सगळा भाग तुम्ही लिहून हा व्हॉट्सअपवर तुमच्या ग्रुपवर टाकायचा आहे. मी गांगर्डे सर आणि विधाते सर तुमचे हे टॉपिक चेक करणार आहे आणि पुढच्या तासाला आपण लुब्रिकेशन हा टॉपिक घेणार आहे.